कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. रुक्मिणी नर्मण गोविंदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये अद्वैतमार्गी हरिभक्तश्रेष्ठ कृष्णस्य शिष्यो विजयन्महसु दाता प्रशांत सुधीरेव ज्ञाता अभ्यासप्रेमी अचलो विपस्सु सत्शीलवान् नित्यवारी करिष्ये जनप्रियप्रियजनोऽभ्यमार्ग सुब्रह्मचारी विनितो हि दान्त हे मारुति तुभ्यं वरो हि स्वर्ग गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भृङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीमच्छङ्कराचार्य विरचित एकश्लोकी गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्. आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षयव्याधी ते जयाच्या सन्निधी निरुजा कीजे. प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेली ओवी 13व्या अध्यायामधली 176 क्रमांकाची ओवी आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्व ह्या कार्यक्रमाचं प्रवृत्तीनिमित्त जाणताच आपले गुरुदेव गुरुवर्य परमपूज्य ब्रह्मलीन मारुती महाराज थोरात यांचा 6वा पुण्यस्मरण सोहळा आपण साजरा करत आहोत. आणि गुरुदेवांबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांना एकाच श्लोकामध्ये त्यांचं कार्य मला अभिप्रेत वाटतं की अन्नदानम परमदानम विद्यादानम मतपरम अन्नेन क्षणिकतृप्ती यावत जीवाचे विद्यया. म्हणजे अन्नदान हे परमदान आहे, पण त्याहून विद्यादान हे त्याहून परम आहे. कारण का की अन्नेने क्षणिकतृप्ती, अन्नाने काय होतं आहे क्षणाची तृप्ती होते, पण विद्येने काय होतं आहे विद्यादानाने यावत जीवाचे विद्या. म्हणजे जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत आपली ही तृप्ती ज्ञानाची तृप्ती आपल्याला प्राप्त होते. आणि असं कार्य हे गुरुवर्य आयुष्यभर करत आले आणि त्यांनी शिकवलेल्या मार्गावरून निगोट महाराज चाललेत आणि तेही विद्यादानाचं कार्य अविरत करत आहेत. निगोट महाराजांचं आपण कार्य बघितलं एवढं. आता आपण म्हणजे मी जगन्नाथपुरीपासून आलो इथे. जगन्नाथपुरीचं आपण यात्रा केली, ती पण एकदम तंतोतंत कमी खर्चामध्ये आणि उत्तम सेवा उत्तम सोय अशा स्वरूपाची यात्रा झाली. त्यानंतर खडतर अशी आपली केदारनाथाची यात्रा, तीही सुद्धा उत्तम सोय आणि कमी खर्चामध्ये कुणालाही काही त्रास नव्हता झाली. आपण हा आता 6वं पुण्यस्मरण करतो आहे. हा एवढा मोठा कार्यक्रम हाही ते म्हणजे आळंदीमध्ये गिनेचुने 5 काय सप्ते असतील त्याच्यामध्ये आपला नंबर लागतो. म्हणजे हे कार्य कोणाचं आहे निगोट महाराजांचं. मग कार्य जर एवढं मोठं असेल तर कारण किती मोठं असेल त्याचं. कारण
कारण गुणा कार्यात संक्रमती, म्हणजे कारणाचे गुण कार्यात येतात. मग महाराजांचं कार्य जर एवढं आहे तर कारण केवढं असेल. मग त्याच्यावरून आपण गुरुदेवांची शक्ती किती व्यापक असेल, किती गुरुदेवांचे त्यांच्यावर कृपा आशीर्वाद मोठे असेल हे आपल्याला लक्षात येतं. गुरुदेव म्हणायचं की परमार्थात आलायत ना तुम्ही, जंप और नो जंप, उडी मारा नाही तर मारू नका. म्हणजे आता एक समजा 10 फुटाचा खड्डा आहे आणि त्या 10 फुटाच्या खड्ड्यामध्ये तुम्हाला उडी मारायची आहे तर तुम्हाला 11 फुटाचीच उडी मारायला लागेल. मग मारायचं तर मारा, नाही तर मागेच राहा. पण मारू की म्हटलं खड्ड्यात पडणार. म्हणून परमार्थात आपण आलो आहे तर आपलं जे साध्य आहे, अंतिम साध्य, जीव ब्रह्मैक्य ज्ञान किंवा परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, हे साध्य आपल्याला साध्य करायचं आहे. त्यासाठी जंप मारायचे आहे आणि ती आपल्याला मारण्यासाठी आपण तेवढे प्रयत्न करणाऱ्यासाठी तयार असेल तर ह्या जंप मारा, परमार्थात पडा. नाहीतरी सुखे असावे संसारी, फजीची दुसरी करू नये. आशाही समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे तेने. नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. म्हणून परमार्थात आल्यानंतर जंप और नो जंप. नाही जंप मारायचे, मागेच राहा. मारायचं तर पूर्ण ताकदीने 100% प्रयत्न करा यांना मारायचं. तर असे गुरुदेवांचं हे महात्म्य आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपण हे सर्व करतो आहे. आता ही ते बोलायची पण बुद्धी गुरुदेवच देत आहेत आणि तेच आपल्याकडनं हे करून घेणार आहेत कार्य. कारण आम्ही कसे आहेत की राणीच्या पालेखायरा, नेवाने केले धनुर्धरा, एकला अर्जुन परी अक्षोनी 11, न जिनेची काही. अर्जुन एकला होता पण 11 अक्षोनी सैन्य त्यानं जिंकलं. हे कुणाचं सामर्थ्य आहे. तैसे समर्थ जे जे करी, ते न हो नये चराचरी. तुम्ही संत तयापरी बोलवा माते. म्हणून आता गुरुदेव जसे बोलवतील तसं ही सेवा आपण करायची आहे आपल्या सगळ्यांच्या खेळीमेळीने. तर आपली जी ओवी आहे ती काय की आत्मया जीवबुद्धी, जे लागली होती क्षयव्याधी, ते जयाच्या सन्निधी निरुजा कीजे. माऊली आपल्याला इथे एक व्याधी सांगतात, एक आजार सांगतात की आपल्याला काय क्षयव्याधी लागलेला, म्हणजे क्षयरोग झालेला आहे. क्षयरोग झालेला आहे. क्षयरोग झालेला माणसाचं आहे ना, म्हणजे राजबिंडा जरी माणूस असेल चांगला, असं बघितल्यानंतर की त्याला की राजबिंडा आहे माणूस, पण क्षयरोग जर झाला ना त्याला, तर 6 महिन्यानंतर त्याची अवस्था पाहायची. त्याला ओळखता येणार नाही एवढी त्याची अवस्था होते. असे हे क्षयरोग आहे आणि हा क्षयरोग आपल्यालाही लागलेला आहे. आणि तो क्षयरोग म्हणजे काय, भवरोग, जन्म मरणरूपी भवरोग. हा रोग आपल्याला लागलेला आहे. आणि तो का लागला आपल्याला, तर आपण मुळात आत्मस्वरूप आहोत. आत्मया जीवबुद्धी, आत्म्याला जीवबुद्धी लागली. मग आत्मा कसा आहे, आपल्याला मुळात जीवबुद्धी लागले की नाही हे आधी कळलं पाहिजे. तरच आपण, आपल्याला आजार झाला आहे हे कळलं तरच आपण डॉक्टरकडे जाणार ना. पण आपल्याला किती जणांना असं वाटतं की आपल्याला आजार झाला आहे, कोणालाच नाही. कारण आजार झालेला माणूस धडपड करतो ना डॉक्टरकडे जाण्याची. इथे धडपड बघायलाच मिळत नाही. आणि करतात धडपड ती काय तात्पुरती असेल, म्हणजे मलमपट्टी, त्याने काय रोग जाणार आहे का. जीवबुद्धी म्हणजे आपल्याला ही जीवबुद्धी झाली आहे की नाही हा आपल्याला आधी कळलं पाहिजे. आपल्याला हा रोग लागला आहे की नाही ते आधी कळलं पाहिजे. आत्मा कसा आहे, व्यापक आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, अजन्म आहे, बरोबर, निराकार आहे, सत चिद आनंद आहे, व्यापक आहे. व्यापक कसा, व्यापकाला उदाहरण काय महाराज, आकाश. आकाश कुठे आहे,
आकाश के नाही न रिगे कवण्याची ठाई कायसेनी काही गादी जेना. म्हणजे आकाश नाही कुठे हे सांगा बघू. म्हणजे एवढं सांगितलं आहे की आकाश म्हणजे पोकळी. मग आकाश कुठे नाही आहे तर सगळीकडेच आहे आकाश. आता म्हणजे इथे आता काही पोकळी असेल तिथे आकाश आहेच. पण सांगितलं काय, आता लाकूड असेल, लाकूड, लाकडामध्ये आकाश आहे का? आहे. जर तुमचा खिळा मारला तर तो खिळा आतमध्ये जातो, याचा अर्थ आकाश त्याच्यामध्ये पण आहे. मग आकाश सगळीकडे आत आहे आणि बाहेरही व्यापून आहे. तसा भगवंत एक सांगतात तसा भगवंत आहे. पण आकाश पण सापेक्ष आहे. आकाशाच्याही पलीकडं काय, एका अंशानं स्थितो जगत. जगत हे एका अंशावर आहे आणि त्याच्यामध्ये आकाश आलं आहे. मग तो किती मोठा असेल. मग पण एक समजण्यासाठी आकाशाची उपमा दिली. तो भगवंत कसा आहे, आकाशासारखा आहे, व्यापक आहे. महाराज निगोड महाराज, आपण व्यापक आहे आपल्याला असं वाटतं काय? म्हणजे आता तुम्ही इथे आहेत पण आपल्याला मुंबईचं कळतं काय काय चाललंय ते? मग आपण व्यापक नाही आहे, परिचिन्न आहे. म्हणजेच आपल्याला भवरोग लागलेला आहे, म्हणजेच आपल्याला जीवबुद्धी आहे. हे आपल्याला इकडे आधी आपल्याला हा रोग लागला आहे की नाही हेच आधी कळून घ्यायलाच आहे. तर आत्म्या जीवबुद्धी जे लागली होती क्षयव्याधी. म्हणजे आपण आत्मस्वरूप आहे. आपलं स्वरूप कसं आहे, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितो वा न भूयो अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आपलं हे स्वरूप आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितो वा न भूय. आपण जात नाही, येत नाही. न हन्यते हन्यमाने शरीर, नित्य आहे. माझा कधी कुणाचं कशापासून माझा नाश होणार नाही आणि मी कुणाला मारणार नाही, अविनाशी आहे. असं आपलं स्वरूप आहे. पण आपल्याला तशी अनुभूती कुठे आहे? आपल्याला जर अशी अनुभूती असती की मी अजन्म आहे, मला मरण नाही आहे, तर आपल्याला सुख झालं, दुःख झालं असतं काय? काहीच नसतं झालं ना. आपल्याला दुःख होतोय, आपल्याला भेद कळतोय, याचा अर्थ आपल्याला हा रोग लागलेला आहे. हा रोग लागलेला आहे. मग हा रोग काय आहे तर क्षयरोग. ह्याच्यामध्ये क्षय होतो. राजबिंडा माणूस पण एकदम हडकुळा होतो, त्याला ओळखता येत नाही, अंथरुणाला खिळतो. बघितलं ना तुम्ही, क्षयरोग झालेल्या माणसाला पाहिलेला, TB. हा रोग आपल्याला लागलेला आहे. आता ही जीवबुद्धी आपल्याला का लागली? आपण जर आत्मस्वरूप होतो तर आपल्याला ही जीवबुद्धी लागायला कारण काय? त्याला 4 कारणं सांगितली, बरोबर. एक, अनंत जन्माचे संस्कार, श्रुतीस्मृती अध्ययनाचा अभाव, चालू असलेल्या जगताचा सत्यत्वाचा निश्चय आणि आत्मस्वरूपाचा अज्ञान. आपलं अनंत जन्माचे संस्कार आपल्याला हेच आहेत सांगत आलेत की तू जीव आहेस, तू हा देह आहेस, ह्या एवढ्यापुरतंच. आणि आपल्याला ते संस्कार आणि त्या जन्मात जे आपण संस्कार जे कर्म केले त्याचे संस्कार आपल्या ह्या अंतःकरणावर ठसलेले आहेत आणि तेच अंतःकरण घेऊन आपण पुढच्या जन्मात जातो. मग तेच संस्कार, अनंत जन्माचे संस्कार ह्या अंतःकरणावर आहेत. एक. दुसरं, आपण ह्या जन्मात, मनुष्य जन्मात आल्यानंतर श्रुतीस्मृती अध्ययनाचा आपण कुठे अभ्यास करतो? आपण काय करतो? कुठल्या तरी कथा ऐकतो, कुठलं तरी वाचतो, काहीतरी 10वी 12वी 15वी हे व्यावहारिक ज्ञान घेतो. पण हे मुक्त होण्याचं ज्ञान कुठं घेतो आपण? कोणीच घेत नाही. हां. मग श्रुतीस्मृती. आणि बरं, आपण तरी प्रयत्न स्वतःहून केला पाहिजे ना. पण स्वतःहून प्रयत्न कसा करेल? माहितीच नाही त्याला मला रोग झालेला आहे. मग तो आनंद जन्माच्या श्रुती स्मृती अध्ययन, कारण त्यासाठी पुण्य लागतं ना. बहुत सुकृताची जोडी विठ्ठल आवडे म्हणून. मग हे पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोच जाणे, पूर्ण सुकृताचा. मग इथं पहिलं सुकृत सांगितलं आहे आणि अभ्यास म्हणजे इथे प्रयत्न सांगितलं आहे.
मग आपण श्रुती स्मृती अध्ययनासाठी किती प्रयत्न करतो. आपण आता महाराज निगोड महाराज पाठ घेतात, आपण प्रामाणिकपणे पाठाला किती जण येतो. आपले हे 10-12 लोक आपल्या इथे बसलेत तेवढीच. मग आपल्याला त्याच्यातनं आवड कळते ना, मग आपण आपले संस्कार घालवण्यासाठी कुठे प्रयत्न करतो आहे. म्हणून स्मृती अध्ययनाचा अभाव. आणि तिसरं, चालू असलेलं जगत सत्य आपल्याला वाटतं, हे कुठे आपल्याला मिथ्या वाटतं आहे. पण हे मिथ्या होईल पण कधी, संतांच्या संगतीत गेल्यावर, ते ज्ञान घेतल्यानंतर. आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान. सगळ्याला शेवट कारण काय, अज्ञान आहे. मुळात पहिला जीव हा पहिला ब्रह्म होता. ब्रह्म म्हणजे आत्मस्वरूप. ब्रह्म आणि आत्मा काय वेगळा नाही. कारण याच्यामध्ये काय आहे, कालच महाराज तुम्ही सांगितलं, वास्तव तादात्म्य संबंध आहे ब्रह्म आणि आत्मामध्ये. मग आपण वेष्टी म्हटलं म्हणून आत्मा आला, समष्टी म्हटलं की तो ब्रह्मच आहे. मग तो जीव पहिला ब्रह्म होता. ब्रह्म होता. नंतर तो, त्याला क्षयरोग लागला ना, कसा लागला, त्याची कशी अधोगती झाली, जीवबुद्धीला कसा प्राप्त झाला, त्याची एक सुंदर शास्त्राने एक हे सांगितलं आहे सांगड, की पहिला जीव ब्रह्म होता आणि नंतर काय झाला, तो अज्ञाता झाला, अज्ञाताचा प्रमाता झाला, अज्ञाताचा ज्ञाता झाला, ज्ञाताचा प्रमाता झाला आणि नंतर कर्ता झाला आणि नंतर शेवटला भोक्ता झाला. भोक्ता ही सर्वात निकृष्ट अवस्था आहे. मग ही निकृष्ट अवस्था आपल्याला प्राप्त झाली. पहिला जीव काय होता, ब्रह्म होता. ब्रह्म होता, नंतर तो अज्ञाता झाला, म्हणजे अज्ञानाचं आवरण त्याला प्राप्त झालं. ज्ञाता झाला. ज्ञाता म्हणजे काय, अविद्यावृत्तीने पाहू लागला. आता अविद्यावृत्ती म्हटल्यानंतर इथे अज्ञान आलं ना, लगेच आपल्याला असं वाटेल की अविद्या म्हणजे अज्ञान. पण अविद्यावृत्ती ज्ञानाची आहे आणि अंतःकरण वृत्ती जीवाची आहे. मग तो ज्ञाता काय, अविद्यावृत्तीने पाहू लागतो. मग ते अविद्यावृत्तीने पाहतो ना, ते ज्ञान कसं असतं, मिथ्या असतं. जगताकडे तो मिथ्या दृष्टीने पाहतो. आणि नंतर कोण, ज्ञाता झाला, नंतर प्रमाता. अंतःकरण वृत्तीने पाहू लागला. जगताला काय पाहायला लागला, की सत्यत्वाची दृष्टी. मग जगताच्या दृष्टीने सगळं सत्य आहे असं तो पाहायला लागला. आणि सत्य म्हटल्यामुळे तो काय झालं, त्याने त्या गोष्टीचा, त्या कर्माचा अभिमान धारण केला. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोहींचा नाव बंधू कर्माचा की. कर्माचा अभिमान धारण केला, त्यामुळे काय झालं, तो कर्ता झाला. आणि कर्माचा अभिमान धारण केला. तुझं ओझं देखे पुढीलांचे ओझे, जरी आपल्या माता घेईजे तरी सांग का न दटीजे धनुर्धरा. दुसऱ्याचं ओझं, प्रकृतीचं कर्म आहे ना, प्रकृती करी कर्मे ते म्या केले म्हणे भ्रमे, करता येणे नामे बोलीचे जीव. प्रकृतीचं कार्य आहे आणि ते मी केलं असं म्हटल्यामुळे कर्ता ही अवस्था त्याला प्राप्त झाली. आणि कर्ता अवस्था प्राप्त झाली की त्याला भोगता ही अवस्था प्राप्त होतेच. त्याने जरी नाही म्हटलं तरी, मला हे आता भोग नको किंवा मला आता ह्याचं फळ नको असं म्हणून चालत नाही. कारण कर्माचा सिद्धांत आहे. ईश्वर कसा आहे, जीव कर्मसापेक्ष आहे. ईश्वर हा प्राणी कर्मसापेक्ष आहे. म्हणजे तो प्राण्याच्या कर्मानुसार त्याला फळ देत असतो, म्हणून त्याला ते फळ मिळतंच आणि तो भोगता होतो. मग ही निकृष्ट अवस्था प्राप्त झाली आपल्याला. मग आपण आता भोगता अवस्थेत आहोत. आपल्याला जीवबुद्धी लागलेला आहे एवढं आपल्याला आता कळलं की आपल्याला हा रोग लागलेला आहे, आपण भोगता अवस्थेला आहे, जीवबुद्धी आपल्याला प्राप्त झालेली आहे. आपण आता काय केलं पाहिजे, आता आपण जी भोगता अवस्था आहे त्या भोगता अवस्थेतून परत तसंच वर जायचं आपल्याला. दुसरा मार्गच नाही काय. म्हणजे भोगता म्हणजे अहमपणा आणि मीपणा आणि माझं, अहम आणि मम हे सोडायचं. मग कर्ता भोक्ताच्या अवस्थेवरून वरती जाऊन मग तो प्रमाता होईल, नंतर ज्ञाता होईल, मग अज्ञाता होईल आणि मग ब्रह्म होईल. अशा उलट्या, म्हणजे आपल्याला आता पाण्याच्या दिशेने पोहणारे बरेच आहेत, पण आपल्याला विरुद्ध दिशेने जायचं आहे, उलटं जायचं आहे. मग हे उलटं दिशेने जाताना आपल्याला त्रास आहे, पण तो तेवढा त्रास केला तर आपल्याला जे समाधान प्राप्त होईल ते निरंतर आणि शाश्वत समाधान प्राप्त होईल. म्हणून ह्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत की ते ब्रह्मस्वरूप जे मी होतो त्यासाठी मला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. आणि ती
ते कसं प्राप्त होईल? घरी आपण किती वाचन केलं, घरी किती ग्रंथ ऐकले, किंवा यूट्यूबला तुम्ही किती ऐका, हे संप्रदायपूर्वक परंपरेने जिथे चाललेलं आहे त्यांच्याच गुरूंच्या चरणाजवळ जाऊन श्रवण केलं तर, आणि तिथे फक्त श्रवण नाही, तिथे जाऊन काहीतरी सेवा घडली पाहिजे आपल्याला. तिथे सेवा हा दारवंटा, म्हणजे सेवा घडली तर त्या गुरूंची कृपा होते आणि ते ज्ञान प्राप्त होतं आणि आपल्या स्वस्वरूपाची आपल्याला प्राप्ती होते. तर आता आपल्याला कळलं की आपल्याला ह्या आत्म्याला, म्हणजे आपण आत्मस्वरूप आहे, आपल्याला ही जी असताना आपल्याला जीवबुद्धी जी प्राप्त झाली, आता ही जीवबुद्धी प्राप्त झाली, ती जीवबुद्धीचं जरा थोडंसं विश्लेषण केलं पाहिजे. की जीवबुद्धी म्हणजे काय आहे? की जीव चैतन्य, त्याचं लक्षण. आता सध्या तोच आपला मथळा चालू आहे, त्याला थोडे 4-5 दिवस झाले असतील. जीव चैतन्याचं लक्षण काय सांगितलं आपल्याला? की कुटस्थ चैतन्य अधिक अनंत जन्माच्या वासना किंवा संस्कार ज्या बुद्धीत आहेत अशी बुद्धी आणि आभास. बरोबर? हे झालं जीव चैतन्याचं लक्षण. म्हणजे हे तिन्ही मिळून जीव चैतन्य होतं. कुटस्थ चैतन्य अधिक बुद्धी म्हणजे अंतःकरण घ्या आणि आभास. काय सांगितलं? की अनंत जन्माच्या वासना कशाला म्हणायचं? दृढ भावेने त्यक्त्वा पूर्वापार विचारम यदा दानम पदार्थस्य सा वासना निगद्यते. म्हणजे दृढ भावेनं आपण जे बघतो, आपण काही, आता आपल्याला बघायचं, आपण काय बघतो? आपण एकटे असतो त्यावेळी मोबाईलमध्ये काय बघतो? दृढ भावेने बघतो असतो, त्याचे संस्कार आपल्या अंतःकरणावर होत असतात. म्हणून या अंतःकरणाला जपलं पाहिजे. ह्याच्यावर काय संस्कार आपण करायचे हे आपल्याला पुढील जन्माला कारणीभूत होणार आहेत. म्हणून कधी पण दृढ भावेनं जे आपण बघतो ना, त्या संस्काराची वासना होते. संस्कार म्हणजे काय? तर ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. मग अशी वासना ज्या बुद्धीत आहे ती बुद्धी अधिक आभास असं मिळून जीव चैतन्य होतं. आता वासना पण किती प्रकारच्या आहेत? वित्तेषणा, दारेषणा, लोकेषणा, शास्त्रेषणा आणि देहवासना. बरोबर? कारण हे थोडंसं विश्लेषण करा पाहिजे. ह्या सगळ्या वासना आपल्याकडे कमी जास्त प्रमाणात असतात, पण प्रखरपणे ज्या आपल्याला दिसतात त्या आपण कमी केल्या पाहिजेत. त्या वासना कमी केल्या पाहिजेत. आता वित्तेषणा, ही लोकेषणा म्हणजे आपण दाखवतो एक आणि करतो एक, असं करू नये. प्रपंच आणि परमार्थ एक झाला पाहिजे. आणि जर नाही झाला ना, तर असं जर वागत असेल ना, तर परमार्थ शून्य आहे, तो त्याला काही प्राप्त होणार नाही. म्हणून ही लोकेषणा आपल्याकडे नसावी. तिसरं दारेषणा. दारा म्हणजे मी एवढंच सांगेन की स्त्री आणि त्याच्याबद्दल असणारी वासना समजून घ्या. शास्त्रेषणा म्हणजे शास्त्र, जास्तीत जास्त काय असतं की एका शास्त्रावर त्यांचा विश्वास नाही. इकडे थोडं ऐकायचं, तिकडे थोडं ऐकायचं, तिकडे थोडं ऐकायचं, एकीकडे त्याचं एकत्व होत नाही. आणि असं एकत्व न झाल्यामुळे काय होणार? काहीच, त्याला श्रुतीविप्रतिपन्ना म्हणतात. त्याला अनेक शास्त्रांचा अभ्यास करायचा, मग त्याला काही प्राप्त होत नाही. एकाच सद्गुरूंच्या ठिकाणी, एकाच परंपरेमध्ये, एकाच संप्रदायामध्ये आपण श्रवण केलं पाहिजे. कितीही सांगू द्या, चांगलं सांगू द्या, पण मला माझ्या परंपरेत जे सांगितलं तेच खरं आहे. आणि असं ज्यावेळी अभ्यास आपण करणार त्यावेळी आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून ही शास्त्रेषणा, अनेक शास्त्र ऐकायची, पाहायची, हे पण आपण टाकलं पाहिजे. आणि दुसरी शेवटची देहवासना म्हणजे मी देह आहे ही, त्याचंच आपण आता विश्लेषण करतो आहे की जीवबुद्धी आपल्याला ही कशी लागली. कुटस्थ चैतन्य अधिक अनेक जन्माचे संस्कार वासना ज्या बुद्धीत आहेत ती बुद्धी आणि त्या बुद्धीत पडलेला आभास. नाथरायाने दुसरं एक तिथे अजून सूक्ष्मता सांगितली, ते आपल्याला सांगा. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेत. का दोन सांगितले सांगा महाराज? हे दोन का सांगितलं? तुम्ही जर संप्रदायपूर्वक जर श्रवण केलं तरच हे तुम्हाला सांगता येईल की कल्पना अविद्या दोन का सांगितले. इथे कल्पना पण घेतली आहे, अविद्या पण घेतलं आहे. बरोबर की नाही महाराज? अंतःकरण घेतलं आहे. कल्पना म्हणजे अंतःकरण
मग अविद्या कशाला घेतली? काय गरज आहे? तर इथे अव्याप्तीचा दोष होतो. फक्त जर आपण अंतःकरण घेतलं ना किंवा बुद्धी घेतली तर अव्याप्तीचा दोष होतो. का? कारण जागृती स्वप्नामध्ये बुद्धी आहे, तिचं कार्य आहे, पण सुषुप्तीमध्ये काय करते ती बुद्धी? अविद्येत लीन होते. मग तिथे आहे का? नाही ना, म्हणून अविद्या घेतला. म्हणून कल्पना अविद्या तेने झाला जीव, शिव बोली जाते. मग कल्पना घेतली, अविद्या घेतली, तर आता लक्षण पूर्ण झालं. बरोबर? आता अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडतं. बरोबर? मग आभास म्हणजे काय? अंतःकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब. अंतःकरणातच का पडतं? कारण ते स्वच्छ आहे, जसं काचेसारखं, आरशासारखं. बरोबर? मग आता मला सांगा, आता आपण अविद्या घेतली, अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानात कसं पडणार प्रतिबिंब? हां, पण घेतलं ना तिथे. आता जर आपण व्याख्या काय केली? कुटस्थ चैतन्य अधिक अंतःकरण अधिक आभास. अंतःकरणात प्रतिबिंब पडतं, म्हणून अंतःकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजेच आभास. आता आपण तिथं अविद्या घ्या. कुटस्थ चैतन्य अधिक अविद्या अधिक आभास. आभास कसा होणार? झालाय आपला विषय. बोला. प्रतिबिंब पडणार का त्याच्यामध्ये? पडतं. का पडतं? नाही, तुम्ही ते लक्ष देऊन ऐकलंच नाही बरोबर. अविद्या आहे ना, अंतःकरण कुठे जाऊन लीन होतं? अविद्येमध्ये. बरोबर? मग त्या अविद्येमध्ये अंतःकरण आहे का? आहे. म्हणजे ते अविद्येमध्ये आहे म्हणून, आणि तेच परत काय होतं? हे असंच वाक्य लिहिलं आहे विचारसागराच्या ह्याच्यामध्ये, की अंतःकरण अविद्येमध्ये लीन होतं आणि तेच अंतःकरण परत जागृती अवस्था झाले की सगळं व्यवहार करायला लागतं. मग तेच अंतःकरण अविद्येत झालं गेलं आहे, मग त्याच अविद्येमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडणार नाही का? आणि अविद्या कोण आहे? कारण आहे. आणि अंतःकरण कार्य आहे. मग कारणाचे गुण कार्यात येतात, तर मग कार्याचे गुण कारणात असणार नाहीत का? म्हणून अविद्येमध्ये पण प्रतिबिंब पडतं, आणि तर ते आपलं जीवचैतन्याचं लक्षण पूर्ण होतं. आपल्याला बुद्धी जी आहे ना, ही पहिली देहबुद्धीत निर्माण झाली, आणि त्या देहबुद्धीने काय केलं? जीवबुद्धी खाल्ली. देहबुद्धी जीवबुद्धीला खाऊन टाकते, जीवबुद्धी आत्मबुद्धीला खाते, आणि आत्मबुद्धी ब्रह्मबुद्धीला खाऊन टाकते. अशी आपली अवस्था झाली आहे. म्हणजे पहिल्या आपली ब्रह्मबुद्धी होती, तिने आत्मबुद्धीने खाल्लं, आत्मबुद्धीला जीवबुद्धीने खाल्लं, आणि जीवबुद्धीला देवबुद्धीने खाल्लं. आणि अशी आता आपण कुठे आहे? देहबुद्धी म्हणजे जीवबुद्धीवर आहोत. मग आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्याला कर्पूर बुद्धी करायला पाहिजे. कर्पूर बुद्धी, शेनी बुद्धी, गौरी बुद्धी आणि शेनी बुद्धी. कर्पूर बुद्धी कशी आहे? लगेच पेट घेते. गौरी बुद्धी हळूहळू पेट घेते, आणि शेनी बुद्धी ते नुसतं धुंसत राहते. बरोबर की नाही? मग आपल्याला ती शेनी बुद्धी टाकून गौरी बुद्धी करायची, आणि गौरी बुद्धी करून आपण कर्पूर बुद्धीला आलो पाहिजे, तर आपल्याला ह्या मार्गाला जाता येईल. आणि मगाशी म्हणजे पूर्वी पहिलाच सांगायला हवं होतं की ही जी ओवी आहे ना, हा उपसंहारच आहे. कशाचा? सावंत महाराजांनी कोणती ओवी घेतली होती? बोला. मंगेश सावंत. ते ज्ञान जयाच्या हाती, तोची समर्थ मुक्ती, का शतमक संपत्ती स्वर्गीच्या. म्हणजे कशाची? ज्ञानाची ओवी घेतली, ज्ञानाचं महात्म्य सांगितलं. आणि इथे काय सांगतायत? आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षयव्याधी, ते जयाच्या सन्निधी निरुजा कीजे. पण नाव नाही सांगितलं. पुन्हा ज्याच्या सन्निधी म्हणजे त्याच्या संगतीत गेलो तर आपलं ती जीवबुद्धी निघून जाते. कोणाच्या संगतीमध्ये? ज्ञानाच्या. ही ज्ञानाचीच ओवी, इथून ज्ञानाच्या ओव्या सगळ्या चालू होतात. मग ही जयाच्या सन्निधी निरुजा कशी म्हणजे काय? की हा उपसंहार आहे. म्हणजे त्यांनी ते ज्ञान चालू केलं,
ज्ञानाचं उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता व्हायला पाहिजे ना. मग तशी ती योगायोगाने, आम्ही काय ठरवलं नव्हतं, त्यांनी ज्ञानाची ओवी घेतली आणि ही पण ज्ञानाचीच ओवी आहे. तर हा उपक्रम आणि उपसंहारच आपल्याला इथे करायचा आहे. आता ही जीवबुद्धी आपल्याला लागली आहे, आपल्याला हा भवरोग लागलेला आहे, हा क्षयरोग आपल्याला लागलेला आहे, हे आपल्याला कळलं, आपल्याला इथपर्यंत आपण आलो की नाही, बरोबर आहे. आता आपल्याला हा रोग घालवायचा आहे. त्यासाठी साधन, ते जायच्या सन्निधी निरुजा की जे, ते साधन जर तुम्ही केलं ना, ते तुमचा रोग हा समूळ नष्ट होऊन जाईल. मग ते साधन कसं पाहिजे? ते साधन कसं पाहिजे? निरुपद्रवी. त्यानंतर ते स्वात्मा अनुभवी पाहिजे, स्वात्मा अनुभवी पाहिजे आणि निश्चित फलपर्यायवासाई. साधन कसं पाहिजे की निरुपद्रवी. म्हणजे आता तुम्ही साधन करताय, 12 वाजता तुम्ही काकडा करताय, भजन करताय, लोकांचा त्रास देताय शेजाऱ्यांना, बरोबर की नाही? हा उपद्रव झाला. म्हणजे आपण साधन करत असताना कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, म्हणून ते निरुपद्रवी पाहिजे, स्वात्मानुभवी. जे साधन आपण करतोय ते साधन त्याच्या अगोदर ज्याने आपल्याला हे साधन सांगितलं आहे, ते साधन त्यांनी अनुभवानुसार सांगितलं आहे का आपल्या गुरुने, तर ते साधन अनुभवानुसारच सांगतात ते. आणि निश्चित फलपर्याय असे की ते साधन केलं तर ते आपल्याला साध्याला प्राप्त करून देतं. म्हणून असे साधन पाहिजे. मग असं साधन, आणि ते साधन कसं पाहिजे? साध्य आणि साधनामध्ये विसंगता नसावी. म्हणजे आता तुम्हाला विषय थोडा कठीण वाटेल, पण साध्य आणि साधनामध्ये विसंगता कसं नसावी. म्हणजे आपण आता समजा पंढरपूरला जायचं आहे आणि आपण गाडी पकडली नाशिकची, तर आपण पंढरपूरला पोचू का? म्हणून साध्य आणि साधनामध्ये एकत्व असायला पाहिजे. मग जसं नवरा बायकोचं एकत्व असतं, बरोबर की नाही? किंवा म्हणजे मन आणि बुद्धी, नवरा बायको म्हणजे मन आणि बुद्धी. मन आणि बुद्धी हे एकत्र असतील तर आपलं निश्चित बुद्धी होते. म्हणून हे साध्य आणि साधनामध्ये विसंगता नसावी. म्हणजे साध्य आणि ज्या साधन, म्हणजे तिथे आपल्याला उदाहरण काय दिलं आहे की प्रत्येकजण लक्ष्मीची उपासना करतो, लक्ष्मीची उपासना करतो, पण साध्य काय? लक्ष्मी. साधन काय आहे? साधन चुकलं आहे. लक्ष्मीचे साधन करतात आणि नारायणाला प्राप्त करायला बघतात. तसं नाही होणार. नारायणच यशश्री देणार आहे ना, पण साधन काय आहे? लक्ष्मीचं करतात उपासना. त्यांनी काय करायला पाहिजे होतं? साधन नारायण केला पाहिजे होता आणि साध्य लक्ष्मी. ती नारायणाला सोडून जातच नाही ना कुठे, पाय लक्ष्मीच्या हाती. मग ती म्हणून साध्य आणि साधना म्हणजे नारायणाला आपण प्राप्त करायला पाहिजे, तर आपलं साध्य लक्ष्मी होते. तसं आपलं साधन हे निश्चित फलपर्याय असेल तर आपल्याला ते साध्य प्राप्त होतं. आणि ते साधन कसं पाहिजे? तर सतू नैरंतर दीर्घकाल सत्कार सेवितो दृढभूमी. की हे साधन कसं? सतू नैरंतर, की आपण हे सतत साधन हे केलं पाहिजे, निरंतर दीर्घकाळ, किती काळ माहीत नाही, करतच राहायचं. सत्कार, आणि त्याच्यावर आपल्याला आदर पाहिजे. म्हणजे आपण पाठाला येतोय, मग आपण पाठाला आलो त्याच्यावर आपला आदर पाहिजे, की काही असेल तरी त्याच्यात वेळ काढून मी पाठाला जाईन. आणि सत्कार सेवितो दृढभूमी, दृढ निश्चयाने ज्यावेळी हे साधन करतो त्यावेळी ते साधन आपल्याला आपल्या साध्यापर्यंत प्राप्त सोडून देत, आपल्याला गंतव्यस्थान जे आपल्याला ते प्राप्त होतं. इथे एक थोडासा दृष्टांत सांगतो तुम्हाला, की गरुड आणि प्रभू राम आणि लक्ष्मणांना ना नागपाशामध्ये वेढलेलं असतं. तर नागपाशा वेळेला गरुडांना देव बोलवतात की गरुडाला आज्ञा करतात ये म्हणून. गरुड येतो, त्यांचा नागपाश खोलतो. नागपाश खोलल्यावर गरुडाला संशय येतो, अरे हा जगाचा चालक आणि हा एवढंसं नागपाश खोलण्यासाठी मला बोलवतो, मग हा खरोखर देव आहे काय? शंका आली. पण आता त्यांना कसं बोलायचं? कारण ते आपले हे आहेत ना, स्वामी आहेत. मग ते कुठे जातात? भोलेनाथ शंकरांकडे जातात. शंकरांकडे जातात आणि सांगतात की असं कसं झालं? भोलेनाथ आपले हे भगवान प्रभू राम एवढे समर्थ आहेत आणि मला का बोलवलं नागपाश खोलायला?
तर ह्यानं समजलं की हा कुणाचा वाहन आहे, विष्णूचा. आणि ह्याला मी जर काहीतरी सांगायचं तर हा जाऊन त्यालाच सांगणार, माझ्या आमच्यात भांडणं व्हायची. त्यावेळी ते काय सांगत नाही, तू काय कर माहिती आहे, तू कागभृशुंडीकडे जा, कागभृशुंडी ऋषी आहेत त्यांच्याकडे जा. बरं ठीक आहे जातो. हा निघाला ते म्हणतो थांब थांब. तिथे एक बोलतात की तब ही हुए सब संशय भंगा, जब ही ये बहुत काल सतसंगा. तू जातोयस लगेच जाऊन परत येऊ नको, बहुत काल संतसंग कर, तर तुझं संशय सगळे मिटतील. बरं चालेल ठीक आहे जातो. मग कागभृशुंडीकडे जातो. आणि कागभृशुंडी कोण आहे, कावळा. हा कोण, गरुड. मग ह्याला अभिमान केवढा आहे, पण कावळ्याकडे जायचं. आता महाराजांनी सांगितलं जावं लागलं, पण लाजे काजेचं गेला तो. मग कागभृशुंडीने त्यांचं दर्शन घेतलं. त्यांचं म्हणले असं असं मला संशय निर्माण झाला. तर त्यासाठी बोलले तुला मला माझी कथा ऐकावं लागेल. शॉर्टकटमध्ये सांगतो, वेळ कमी आपल्याला. काय कळा की 10 कल्पाच्या अगोदर, 10 जन्मा अगोदर त्यांना भरपूर आयुष्य आहे, 27 कल्प आयुष्य आहे त्यांना. मग त्या पहिल्या कल्पामध्ये मी कोण होतो, तर एका ब्राह्मणाचा मुलगा होतो मी एकटेच राहायचे ते. पण काय झालं की अकाळ पडला, दुष्काळ पडला. मग दुष्काळ पडल्यामुळे गावातून ते सगळे निघाले. हा पण निघाला, निघून आपला बाहेर फिरत आला, कुठे आपल्याला आसरा मिळतोय. असं फिरता फिरता एका गुरूंकडे ते आले. आणि गुरूंकडे आल्यानंतर ते गुरु होते भोलेनाथाचे उपासक. आणि हा कुठाला, अयोध्येतला, रामांची कथा ऐकलेला. तर हा मग काय करायला लागला, तिथलं ऐकायला लागला, तिथलं श्रवण करायला लागला. मग ह्याला वाटायला लागला अरे शिवच मोठे आहेत खरे, प्रभू राम म्हणजे एकदम छोटे मोठे देव आहेत. रामावरचा विश्वास उडून गेला. आणि एक दिवस मंदिरात असा आपला जप करत असताना भोलेनाथांच्या जप करतोय, आणि गुरुजी आले मंदिरात वरती दर्शन घ्यायला. पण त्या गुरुजींकडे त्यांनी पाहिलं नाही. का पाहिलं ना, कारण ते गुरुजी त्याला आदल्या दिवशी काय बोलले होते की अरे तू अयोध्येतनं आलायस ना, मला जरा रामकथा ऐकव ना जरा त्यांची. तर त्याला राग येतो. बोलतो अरे एवढे मोठे शिव आहेत, भगवान मोठे आहेत, आणि तुम्ही त्यांचं महात्म्य सांगता, आणि तुम्ही काय म्हणताय की रामकथा मला ऐकायची आहे, मला काय नाही सांगायचे, मी नाही सांगणार तुम्हाला, असं त्यांना अनादर केला होता. म्हणून तो त्यांचा राग करायला लागला होता की हे रामाचं कशाला हे करतात मोठेपणा. मग ते आले तरी तो त्यांच्याकडे बघितलं नाही त्याने. आणि गुरु होते ते आपले दर्शनाला गेले, पुढे दर्शन घेतलं. पण हे कुणाला आवडलं नाही, भगवान भोलेनाथांना आवडलं नाही की माझ्या मंदिरात बसून हा गुरूंचा अपमान करतोय, की गुरु आले तरी साधं उठून उभा राहत नाही, आणि उभं राहणं बाजूला त्यांना नमस्कार करत नाही. म्हणून ते लगेच आकाशवाणी होते की जा तू 1000 वर्ष सर्प होशील. असं त्याला शाप मिळाल्यानंतर गुरु तिथे त्याच्यासाठी स्तोत्र गातात भोलेनाथांना शांत होण्यासाठी. मग तो भोलेनाथ त्यांना प्रसन्न होता, ठीक आहे पण ह्याला हजारो जन्म सर्पयोनी करावंच घ्यावंच लागेल, पण ह्याला जे ज्ञान झालं ना ते नष्ट नाही होणार. बरं 1000 योनी सर्पयोनी घेतो, परत जन्माला येतो एका ब्राह्मण कुळामध्ये. आणि तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येतो, तिथे तो असतो, त्याचे वडील ते वेदांत श्रवण करणारे, अद्वैताचं निरूपण करणारे, आणि हा रामकथा ऐकणारा, त्याच्यात संस्कार झालेला. मग हा अद्वैताचा हा त्यांना रामकथा सांगायचा, यांचा क्लेश व्हायचा, जमायचं नाही. घर सोडतो, परत येतो, आणि एका ऋषींना, मला नाव लक्षात येत नाही, त्या ऋषींना भेटतो. आणि त्या ऋषींना सांगतो की तुम्ही मला ना हे रामकथा सांगा. पण तू बोला अरे तुला वडिलांनी अद्वैत सांगितलं आहे ना, तेच शेवट आहे, तेच तू चिंतन करत राहा ना. नाही मला तुम्ही हे रामच कसा श्रेष्ठ आहे ते त्याला सांगायला लागतात. तर तेव्हा ते ऋषी त्याला शाप देतात की तू कावळा हो, का तुझ्या मताचा आदर आहे ना भरपूर, तुला खूप तुझं मत श्रेष्ठ वाटतं आहे, मग तू कावळा हो. आणि तो कावळा म्हणून ते कागभृशुंडी होतात. आणि ते कावळा झाल्यानंतर मग परत त्या ऋषींना वाटतं की अरे मी उगाच याला शाप दिला, कारण आता काय मला रामकथा सांगायला सांगत होता ना. पण परत त्याच्याजवळ जातात, बोलतात अरे चुकून झालं. बोललं असू दे, आता मला हा जन्म मिळाला ठीक आहे. मग आता ह्या जन्मामध्ये आल्यानंतर
त्याला म्हणजे आता हे सगळं ज्ञान प्राप्त झालं आणि जेवढे जेवढे आता आपण 4 युग जी होतात ना, अशी बऱ्याच वेळा 4 युग झाले आणि बऱ्याच वेळा प्रभू रामांचा जन्म होतो आणि त्या जन्मामध्ये काकभ्रूशुंडी तिथं जाऊन त्यांचं दर्शन घेतात. तर एका जन्मामध्ये प्रभू रामाच्या शिशुरूपाचं दर्शन घेत असताना एवढं ज्ञान झाल्यानंतरचे सांगतो या की त्यांना असा संशय येतो की हे बालक रूपात हे खरोखर देव आहेत काय. आणि असा संशय विचार आल्याबरोबर त्या प्रभू रामांचा हात लांब होतो आणि त्याच्या मागे लागतो. हा पुढे पळतो, प्रभू रामांचा हात मागे 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 खूप फिरतो, खूप लांब जातो, पण हात काय जात नाही मागून. तेव्हा नारद मुनी सांगतात, अरे तू कुणापासून पळतोयस, त्याला शरण जा, तुझा उद्धार होईल. आणि मग नारद मुनी सांगितलं त्यांना शरण जातात प्रभू रामाना आणि त्यांचा उद्धार होतो. ह्यात कथेतनं तात्पर्य हेच सांगायचं की एवढं ज्ञान घेतल्यानंतर पण संशय राहतात, म्हणून आपण संत संग खूप केला पाहिजे, दीर्घकाल केला पाहिजे, कारण त्याशिवाय संशय मिटत नाहीत. म्हणून आपण पाठाला येणं हे सोडलं नाही पाहिजे, कंटिन्यू आपण पाठाला आलं पाहिजे, कारण संशय आपल्या मनामध्ये हे बारीक 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 आपल्या अंतकरणामध्ये भरलेले आहेत आणि ते संशय जाण्यासाठी आपल्याला 1 पाठ किंवा 2 पाठ 10 पाठ करून ऐकलं आपलं संशय जाणार नाहीत. काही जण वाटतं की झालं आपल्याला बस झाला, आपलं ज्ञान झालं, ब्रह्म जीव आणि ब्रह्म एकच आहे, मग काय आता अजून काय माहिती पाडायला पाहिजे, मी ब्रह्मच आहे. पण तसा व्यवहार आपल्या आचरणातनं आलं पाहिजे ना, तर ते खरं, मग ते संशय जात नाही. म्हणून सतू नैरंतर दीर्घकाळ सत्कार सेवितो दृढभूमी असं हे साधन केलं पाहिजे. आणि ते साधन म्हणजे काय आहे तर ते ज्ञान. मग ज्ञान आता आपल्याला माहिती पडलं की ज्ञान हे साधन आपण केलं पाहिजे. मग ज्ञान गेलं आणि आता बाजारात काय पाव किलोला ज्ञान मिळतं आहे का. मग ज्ञान कसं आहे, ज्ञान येथे धांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्वभूतानी भस्मसात कुरुते तथा. हे ज्ञान कसं आहे की सर्व तुमच्या कर्माचा प्रारब्ध संचित आणि क्रियमान या सर्वांचा भस्म करणारं ज्ञान आहे. असं ज्ञानाचं महात्म्य आहे की जे ज्ञान झालं की त्याचं प्रारब्ध संचित क्रियमान राहतच नाही, सगळं जळून भस्म होतं. मग तुम्हाला अशी शंका येईल की ज्ञानीपुरुष मग जीवनमुक्त पुरुष कर्म करताना कसं काय आपल्याला दिसतो. ते आपल्या दृष्टीने आहे, त्याच्या दृष्टीने सगळी कर्म भस्म झालेली आहेत. आपल्याला काल महाराजांनी सांगितलं की ते झाडाचं पान गळून पडलं, ते कसं हवेने कुठे जाईल ते त्याला माहिती, त्या पानाला. पण ते प्रारब्ध त्याचं आहे, पण त्याच्या दृष्टीने तो ज्ञानीच झालेला आहे, भस्म, त्याचं कर्म भस्म झालेलं आहे. पुढे मग सांगतात, नहि ज्ञानेन सदृशन पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धी कालेन आत्मने विंदती. ह्या ज्ञानासारखं पवित्र असं कोणतंही साधन नाही आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धी कालेन आत्मने विंदती. पण ते ज्ञान कधी होईल, थोडा काल घालवावा लागेल, काल घालवावा लागेल. काय की सद्गुरू प्रसन्न होय वरी शिष्यही विद्या किरलाय परी ते फळे संप्रदाय उपासले. सद्गुरू प्रसन्न आहेत, शिष्यही अधिकारी आहे, पण त्यासाठी वेळ जातो, वेळ जावं लागतं, कारण ते फल प्राप्त होण्यासाठी. आणि म्हणून काय म्हटलं की हे ज्ञान कालेन आत्मने विंदती, थोडा कालाने ते आपल्याला प्राप्त होईल. आपण त्या ज्ञानावर ती साधना करत राहणं पाहिजे. आणि सर्व मग हे ज्ञानाचं महत्त्व काय की हे ज्ञानाने हे पवित्र आहे आणि ह्याने आपलं सर्व भस्म होणार आहेत. आणि हे ज्ञान कसं प्राप्त होईल तर श्रद्धावाल लभते ज्ञान तत्पर संयंतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधी गच्छती. श्रद्धा ठेवली तर आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार. श्रद्धा कुठं ठेवायची, वेद गुरु उपतिष्ठार्थे इदम इत्तमेव भवती इति प्रमारो असते की बुद्धीचा श्रद्धा. वेद आणि गुरु हेच सांगतील तेच खरं आहे, अशी जी बुद्धी येईल तरच आपल्याला हे ज्ञान प्राप्त, अशी श्रद्धा येईल तरच हे ज्ञान प्राप्त होणार आहे. मोठे महाराज सांगायचे की हा दिसतो तो कोण आहे, डोंगर आहे. तो म्हणतो नाही ही नदी आहे. तो म्हणतो नाही डोंगर दिसतोय महाराज, मग जा तू आपल्या घरी जा. कारण का की मला जे ज्ञान सांगायचं आहे ते सगळं विरुद्ध आहे. तुझी जी सत्यत्वाचा निश्चय आहे जगात, मला काय सांगायचं आहे, जगत मिथ्या सांगायचं आहे. मग तू जर माझं हे वाक्य ऐकत नसेल की हा डोंगर नाही हा नदी आहे, तर मग पुढचं शिकवणं काय उपयोग आहे. म्हणून की श्रद्धावाल लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधी गच्छती. आणि अशी निश्चयात्मक बुद्धी ज्यावेळी आपली होईल
निश्चयात्मक व्यवसायात्मक बुद्धी बुद्धिरेख कुरुनंदन बहुशाखा अनंताश्च बुद्धी व्यवसाय नाम. व्यवसायात्मक बुद्धी झाली पाहिजे, निश्चयात्मक बुद्धी झाली पाहिजे, की मन आणि बुद्धी यांचं एकत्व झालं तरच ते ज्ञान आपण घेण्यासाठी प्राप्त होऊ. आणि असं हे ज्ञान आपल्याला प्राप्त करण्यासाठी कुठे जायला लागेल? सद्गुरूंच्या पर्ण. सद्गुरूचं सावचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मग सद्गुरूंच्याच ठिकाणी हे ज्ञान प्राप्त होतं. आणि ते सद्गुरू काय करतात? मग सद्गुरूंच्या कसं शरण जायचं? तद्विद्धीपर्यंत प्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञान ज्ञानीनच तत्वदर्शना. अशा प्रकारे त्यांची सेवा करून त्यांना शरण जाऊन हे ज्ञान आपण त्या गुरूंकडनं प्राप्त करायचं. असे सद्गुरू कोण आहेत? तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूंकडनं हे ज्ञान प्राप्त होतं. आणि त्या सद्गुरू मग काय करतात? चिद अचित ग्रंथीचा भेद करतात. चिद अचित ग्रंथी म्हणजे काय? चिद आणि अचित. चिद म्हणजे काय? की ब्रह्माचे काय आहेत? आनंद, अद्वय, सचिद, आनंद आणि अद्वय. बरोबर? चार आहेत. सचिद, आनंद आणि अद्वय. आणि मायेचे काय आहेत? असत, जड, दुःख आणि द्वैत. आता वरती काय आहेत? सचिद, आनंद आणि अद्वय. तर काय झालं आहे की आनंदाने अद्वय झाकलं आहे आणि इकडे असत आणि जड हे झाकलेलं आहे आपलं मायेने. आपल्याला काय? सचिद ह्याचं ज्ञान आहे, मी आहे आणि मी ज्ञानी आहे ह्याचं ज्ञान आहे, मी आनंदी आहे असं ज्ञान नाही आहे. आणि आपल्याला दुःख आणि द्वैताची आपल्याला अनुभूती आहे अशी सांगड झालेली आहे. चिद अचित ग्रंथीचा आपलं एकत्व झालं आहे. आणि ते काय करतात सद्गुरू? तो एकत्व झालेला आहे ना, म्हणून अभेद. अभेद अमंगळ कसा म्हटलं आहे? हे सांगितलं आहे. हा अभेद, हा जो अभेद आहे ना, ह्याचा चिद अचित ग्रंथीचा अभेद, तो भेद करतात. आणि तो भेद करून आपल्याला मोकळं करतात. आणि असं गुरु मग आपल्याला ते ज्ञान देतात. पण कधी? त्यांच्या ठिकाणी आपण जाऊन त्यांची सेवा करू. मग सेवा कशी? सेवा फक्त काय पाय दाबलं किंवा शारीरिक सेवा करायची नाही आहे, तर आपण तन मन धन आणि वाणी अर्पण करून तया अहमवाचा चित्तांग देवण्या शरण रिग मोहदधिका गांग रिगाले जैसे. अहम, वाचा आणि चित्त, अंग. अहम, वाचा, चित्त आणि अंग देऊन आपण त्यांना सेवा त्यांची अर्पण करायची आपण आणि त्यांना सेवा करायची. मग ते काय करतील? मग अपेक्षित आपुकले तेही सांगतील पुसेले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. आणि ते जर अपेक्षित आपल्याला मग ते सांगतील कशाने? सेवा केल्यानंतर, ते प्रसन्न झाल्यानंतर ते आपल्याला सांगतील. आणि त्याने मग आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल. आणि त्याने ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपली जीवबुद्धी जाईल आणि आपण काय? आत्मस्वरूपाला जे आपण च्युत झालो आहे ते आपल्याला स्वरूप प्राप्त होईल. असं हे आत्मस्वरूप कसं आहे? तर निरुजा. निरुजा म्हणजे काय? निरामय, निरोगी. असं आपल्याला ते गुरु करून ठेवतील. असं आपल्याला ते स्वरूप प्राप्त होईल. कसं? ते निरामय असं हे प्राप्त होईल. कारण इच्छावान ब्रह्मालाच काय म्हटलेलं आहे? जीव. आणि निरीच्छ जीवाला ब्रह्म म्हटलेलं आहे. वाक्य आहे मस्त. इच्छावान जीवाला ब्रह्म म्हटलं आहे आणि निरीच्छ जीवाला ब्रह्म म्हटलं आहे. मग आपण निरीच्छ झालो की आपण ब्रह्म होणार. म्हणून हे कोणामुळे होईल? फक्त सद्गुरूंमुळेच होईल. आणि ते सद्गुरू आपल्याला ते प्राप्त करून दिलं म्हणून त्यांच्या संगतीत आपण सतत राहायचं. आणि ज्ञानानंतर ज्ञान झालं आहे हे आपल्याला कसं कळेल? त्याला दोन उदाहरण माऊलीने इथंच सांगितलेत. की वसंत ऋतू आला की काय होतं? झाडाला पालवी फुटते. किंवा एखादा मृदू असा जमिनीतून अंकुर उत्पन्न झाला आहे, त्याच्यावरून कळायचं की ही भूमी किती मार्दव आहे. बरोबर? तुम्ही शेती करताय, मग त्या भूमीतून जे कोमळ रोप येईल त्याच्यावरनं कळतं की ही भूमी किती हे आहे, सॉफ्ट आहे किंवा मार्दव आहे. मग तसंच ज्ञान झालं आहे हे कशावरून कळेल? ते पुढं मग सांगतात पुढच्या श्लोकामध्ये, अमानित्व अदंभित्व ही सगळी लक्षणं ही ज्ञानाची लक्षणं आहेत. मग ती लक्षणं ज्याच्याकडे आहेत तो ज्ञानी. आणि असं ज्ञान ज्याला प्राप्त होतं तो परत ह्या स्थितीला प्राप्त होत नाही, म्हणजे कुठल्या जीव स्वरूपाला परत प्राप्त होत नाही. म्हणून ह्या ओवीतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जे योग्य आहे ते सद्गुरूंच्या कृपेने आहे, त्यांनीच आपल्याला बोलून घेतलेलं आहे. निगोट महाराजांवर मी फक्त एवढंच सांगेन की त्यांच्या अक्षरामध्ये काय आहे? निगोट नाव आहे. इथे जीवपणाचा घोट घेणार आहेत. ते घोट घेतात
आपला जर इथं यायचं असेल ना तर आपल्या जीवपणाचा गोड घेतील आणि आपल्याला काय करतील, मरण माझे मरण गेले मज केले अमर, आपल्या मरणाचा किंवा आपल्या जीवपणाचा ते घोट घेणार आहेत आणि म्हणून त्यांचं नाव निघोट आहे. तर आपण इथे येऊन आपला जीवपणा नष्ट करू आणि त्यांना समर्पण होऊ, त्यांच्याशी त्यांच्या चरणावर ही सगळी सेवा समर्पित करतो आणि माऊलींच्या चरणी सेवा समर्पित करतो, आईवडिलांच्या चरणी समर्पित करतो, गुरुजनांच्या श्रोतेवर्गांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरु साखरे महाराज की. विठाला 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 विठा. पुंडलिक वरदा हरी